विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कोणी सांगितलं की इंग्रजी बोलण्यासाठी मोठे मोठे शब्द यायला पाहिजेत? अगदी छोट्या शब्दातून सुद्धा इंग्रजी बोलता येऊ शकतं. हो, अगदी फळ्यावर तुम्हाला हे 24 वर्ड्स दिसतात, म्हणजे तसेही 32 वर्ड्स आहेत, पण हे जे आहेत ते एकाच कॅटेगरीमधले आहेत. आपण थोडंसं वेगळ्या अर्थाने त्यांना आपण यूज करणार आहोत. पण हे 32 वर्ड्स किंवा 24 वर्ड्स, ज्याला आपण म्हणतो पर्सनल प्रोनाउन, हे जर तुम्हाला येत असतील तर तुम्ही छोटं संभाषण सहज करू शकता. बघायचं आहे? ओके, सी, पहिल्यांदा तुम्हाला काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. ते ह्या की हे जे आहेत हे सगळे प्रोनाउन्स आहेत, पण हे जे आहेत ते नॉमिनेटिव्ह प्रोनाउन्स, म्हणजे हे नेहमी वाक्याच्या सुरुवातीला तुम्हाला दिसतील. जसं की मी म्हणजे आय, तू म्हणजे यू, तुम्ही म्हणजे यू, तो म्हणजे ही, ती म्हणजे शी, तो ती ते. प्राण्यांसाठी असेल तर इट, आम्ही म्हणजे वी, ते त्या ती म्हणजे ते. आणि हा जो पार्ट आहे की नाही, ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स म्हणतो, हा नेहमी वाक्याच्या एंडला येईल, दुसऱ्या भागात, म्हणजे क्रियापदानंतर. आणि म्हणजे मला म्हणजे मी, तुला म्हणजे यू, तुम्हाला म्हणजे यू, त्याला म्हणजे हिम, तिला म्हणजे हर, त्याला किंवा तिला जर प्राण्यांसाठी असेल, पक्षी किंवा निर्जीव वस्तू तर इट, आम्हाला म्हणजे अस, आणि त्यांना म्हणजे ते. आणि हे जे शब्द आहेत हे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह किंवा प्रोनाउन्स आपण म्हणतो, आणि हे कधीही एकटे येत नाही. म्हणजे माझा म्हणजे माय, पण माय शब्द कधी इंग्रजीत एकटा येणार नाही. माय ब्रदर, माय सिस्टर, माय स्कूल. सो थोडक्यात तुझा म्हणजे युअर, युअर ब्रदर, युअर फादर. सो हे शब्द नेहमी कोणाला तरी सोबत घेऊन येतील, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. सो तुमचा म्हणजे युअर, त्याचा म्हणजे हिज, तिचा म्हणजे हर, त्याचा तिचा, प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी, निर्जीव वस्तू इट्स, आमचा म्हणजे अवर, त्यांचा म्हणजे देअर. आता ह्या शब्दानं तुम्ही इथे बघा की माझाला माइंड सुद्धा म्हटलं जातं, तुझाला युअर्स, सगळीकडे यस लावायचा फक्त. तुमचा म्हणजे युअर्स, त्याचा म्हणजे हिज, कारण ऑलरेडी यस लागलेला आहे. तिचा म्हणजे हर्स, त्याचा तिचा म्हणजे इट्स, आमचा म्हणजे आर्स, त्यांचा म्हणजे देअर्स. पण हा जो पार्ट आहे हा अगदी वेगळ्या स्टाईलने आपण यूज करतो, त्याच्यासाठी आपण नंतर बघणार आहोत. सो आता बघा, हे शब्द जर तुम्हाला येत असतील तर इंग्रजी किती सोपं होतं ते तुम्हाला आता कळेल. आपण जास्त वेळ घेणार नाही आहोत, डायरेक्टली थेट वाक्यांकडे येऊया. जर तुम्हाला म्हणायचं असेल की मी तिला पाहिलं, मी, येस, आय सॉ हर, तिला, आय सॉ हर. जर तुम्हाला म्हणायचं आहे त्याने तिला पाहिलं, त्याने, त्याने म्हणजे काय, कुठे शोधताय तुम्ही त्याने? येस, त्याने म्हणजे कोण? तो. सो ही सॉ हर. त्याने, काही जणांना काय होतं की त्याने दिसला की बऱ्याच जणांना वाटतं सर इथे त्याने कुठेच नाहीये. आपण त्याने म्हणतो की तो म्हणतो, त्याच्यापेक्षा आपल्याला तो सब्जेक्ट म्हणून वापरायचा आहे, तर तो सब्जेक्ट हा नेहमी हीच वापरायचा आहे. सो मराठीत अडकवू नका की त्याने. बऱ्याच वेळा मी मुलांना बघितलंय जेव्हा एखाद्या की त्याने म्हटल्यानंतर ही म्हणतात आणि ने साठी पुन्हा ने म्हणतात, ही ने, जोक पाठ, पण असं केलं जातं की ते नेला शोधतात काही मुलं. समजा तुम्हाला आता असं म्हणायचं आहे की तू त्याला का आमंत्रित केलंस, व्हाय डिड यू, हा पहिल्या भागामध्ये. इन्व्हाइट, त्याला, त्याला शोधा, येस, हिम, व्हाय डिड यू इन्व्हाइट हिम. व्हेरी गुड. समजा तुम्हाला म्हणायचंय तिला तो आवडतो, तिला तो आवडतो. सो शी लाइक्स तो. आता तुम्हाला वाटेल की सर येस तोला ही, सो शी लाइक्स ही. नो, मी काय सांगितलं, हे नेहमी वाक्याच्या पहिल्या भागात ॲज अ सब्जेक्ट, पण आता हा जो तो आहे तो तुम्हाला ऑब्जेक्ट म्हणून वापरायचा आहे क्रियापदानंतर. सो तुम्हाला नेहमी हिम वापरायचं आहे. सो शी लाइक्स हिम. लक्षात आलं? जर तर मी असं म्हटलं तर त्याला ती आवडते. सो ही लाइक्स शी. नो, शी लाइक्स हर. लक्षात आलं? समजा तुम्हाला आता असं म्हणायचं आहे की आम्हाला तुझं घर आवडलं. सो वी लाइक्ड युअर हाऊस. मी मगाशी काय सांगितलं की हे जे शब्द आहेत हे एकटे कधी येणार नाही, युअर कधी एकटा येणार नाही. सो नेहमी लक्षात घ्या, तुम्हाला जर हे शब्द वापरायचे असतील तर तुम्हाला त्याच्या पुढे काहीतरी बोलावं लागेल, कारण हे शब्द आपण ॲडजेक्टिव्ह सारखे यूज करतो. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, ज्याला नाऊनची गरज असणार आहे. बरोबर, नुसतं आपण हॅपी म्हणतो का? नाही, हॅपी गर्ल, हॅपी बॉय, हॅपी मॅन,
सो सिम्पल युअर स्कूल, युअर गार्डन असं तुम्हाला म्हणावं लागेल. समजा तुम्हाला असं म्हणायचं आहे की तू त्याला का मारलंस, तू वाय डीड यू बीट त्याला, हिम. व्हेरी गुड. समजते सगळ्यांना? छान. मला तिची पर्स सापडली. मला. सो आता इथे बघा, इथे आता घोळ आहे ना. तुम्ही जर पाठांतर केलं असेल तुम्ही म्हणणार मला, सो तुमच्या डोक्यात येणार मी. पण पुन्हा जर तुम्हाला सब्जेक्ट म्हणून घ्यायचं, सुरुवातीला स्टार्ट करायची आहे, तर तुम्हाला हे शब्द वापरता येणार नाही. तुम्हाला मी न वापरता याच्यातला जो शब्द आहे सब्जेक्ट म्हणून आय फाउंड तिची. तिचीला तुम्ही काय म्हणताय? येस, तिचा. हर पर्स. सो हर शब्द एकटा येणार नाही. लक्षात आलं? समजा तुम्हाला म्हणायचंय की माझा भाऊ वकील आहे. माझा, माय. सो माय ब्रदर, माय एकटा येईल का? नो, माय इज असं इंग्लिश नसतं. सो माय ब्रदर इज लॉयर. ओके. तुझा भाऊ कुठे आहे? तुझा. सो युअर. सो वेअर इज युअर ब्रदर? वेअर इज युअर ब्रदर? येस. मला आईस्क्रीम आवडत नाही. मला, तुम्हाला वाटेल मला, मी, नो, आय डोंट लाईक अन आईस्क्रीम. तुमच्या आता हळूहळू लक्षात येते. जरी मी मला म्हटलं तरी तुम्हाला सब्जेक्ट म्हणून वापरायचंय, तुम्हाला आयच वापरायचंय. तुम्ही मी म्हणू शकत नाही. समजा मी असं म्हटलं की त्याला क्रिकेट खेळायला आवडतं. त्याला. सो तुम्हाला वाटेल हिम, नो, ही. सो ही लाइक्स टू प्ले क्रिकेट. ही लाइक्स टू प्ले क्रिकेट. लक्षात येते ना? व्हेरी गुड. समजा तुम्हाला असं म्हणायचं असेल की आम्ही त्याचं घर पाहिलं. वी सॉ त्याचं, हिज हाऊस. सो वी सॉ हिज हाऊस. समजा तुम्हाला म्हणायचं असेल की तिने त्याला मदत करायला पाहिजे. तिने. सो ती, शी शुड हेल्प. कोणाला? त्याला. हिम. शी शुड हेल्प हिम. ओके. समजा तुम्हाला असं म्हणायचं आहे की मी ते 10,000ला विकत घेतलं. मी ते 10,000ला विकत घेतलं. सो मी, आय बॉट. ते. आय बॉट व्हॉट? ते. आता ते म्हणजे काय? आय बॉट इट ऑर इट. सो जनरली आता हे दोन्ही एकच आहेत इंग्रजीमध्ये, पण तुम्ही हा वापरताय. लक्षात आलं? कारण तुम्ही वाक्याच्या क्रिया ऑब्जेक्ट म्हणून वापरताय. सो आय बॉट इट. इंग्रजीमध्ये काही फरक पडणार नाहीये, दोन्ही इटच आहे. मग इटच का तुम्ही म्हणताय? कारण तुम्ही काहीतरी निर्जीव गोष्ट बोलायचा प्रयत्न करताय. सो आय बॉट इट फॉर 5,000 or 10,000. लक्षात आलं? सो इथे लक्षात ठेवायचं, जर त्याला, तिला, तो, ती, ते जर प्राणी पक्षी निर्जीव वस्तूंचा बोध करत असतील तर तुम्ही ही, शी, हिम, हर घ्यायचं नाही. लक्षात येत आहे? आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या शब्दांची जादू काय आहे. जर हे शब्द तुम्हाला प्रॉपरली समजत असतील तर तुम्ही वाक्यरचना इझिली करू शकताय. जसं की पुढे आपण असं म्हणूया की त्यांनी आम्हाला सांगितलं नाही. त्यांनी, ते अनेक लोक आहेत असं समजा, तर तुम्ही काय म्हणणार? दे डिडंट टेल आम्हाला. आम्हाला तुम्ही काय म्हणणार? अस. व्हेरी गुड. आणि हेच वाक्य असं असेल तर तिने त्यांना सांगितलं नाही. शी डिडंट टेल देम. कारण आता इथे त्यांना हे अनेक लोक आहेत. सो अनेक वचने शब्दासाठी तुम्हाला दे, देमचा वापर करायचा आहे. सो तुमच्या एक लक्षात आलं असेल की मराठी अर्थ मला आला, मी म्हणतात म्हणून प्रत्येक वेळी मला आलं म्हणजे तुम्हाला मी घ्यायचा नाहीये. तर तो त्या वाक्यात काय रोल प्ले करतोय, सब्जेक्ट की ऑब्जेक्ट, याच्यावर बघायचं आहे. आणि हा जो आहे हा पाठ नेहमी लक्षात ठेवायचा, हा पाठ कधी एकटा येणार नाहीये. जर मराठीमध्ये माझा जरी असेल, लक्षात आलं का, तरीही जर माझाच्या पुढे काय बोलायचं असेल तर तुम्हाला माय वापरता येईल. नाहीतर मग तुम्हाला पुन्हा मी कडेच जावं लागेल. समजा तुम्हाला असं म्हणायचंय की
तुझी हँडरायटिंग छान आहे. तुझी. येस, युअर हँडरायटिंग इज व्हेरी गुड और ब्युटिफुल. नाईस काही म्हणू शकता तुम्ही. आमचं घर हॉस्पिटलच्या जवळच आहे. आमचं, आवर हाऊस हे शब्द वापरताना नेहमी तुम्हाला शब्द वापरावा लागेल. आवर हाऊस इज नियर टू हॉस्पिटल. ओके. तिची शाळा कॉन्व्हेंट आहे. हर और हर इंग्लिशमध्ये एकच आहे, पण तुम्ही हा शब्द वापरताय. हर स्कूल इज कॉन्व्हेंट. ओके. सो तिचे बाबा पोलीस आहेत. हर फादर इज पोलीस. समजा तुम्हाला म्हणायचं आहे की त्यांनी म्हणजे कोण? अनेक लोकांनी. त्यांनी झाडं तोडली. त्यांनी म्हणजे कोण? दे कट ट्रीज. त्यांनी तिला शिकवलं. दे एज्युकेटेड हर. लक्षात येत आहे? समजा तुम्हाला आता असं म्हणायचं आहे की तू इंग्रजी कसा शिकलास? तू. यू. हाऊ डिड यू लर्न इंग्लिश? तू तिला कसं शिकवलंस? हाऊ डिड यू टीच हर? तू त्याला कसं शिकवलंस? हाऊ डिड यू टीच हिम? तू कसा शिकलास? हाऊ डिड यू लर्न? सो बेसिकली जेव्हा तुम्ही या शब्दांना समजून घ्याल, तुम्ही बेसिक जे डे टू डे लाईफ मधलं इंग्लिश आहे ते सहज बोलू शकता. मी ऑलरेडी म्हणजे या प्रोनाऊनवर हा माझा 3रा व्हिडिओ आहे आणि प्रत्येक व्हिडिओ 1,00,000च्या घरात जातो. त्याचं कारण सगळ्यांना कळतं की ह्या शब्दांची जादू काय आहे. आणि दुर्दैव असं आहे की आपण जर मराठी माध्यमात शिकत असू किंवा सेमीमध्ये, तर बरीच मुलं, इव्हन इंग्लिश मिडियममध्ये सुद्धा बरीच मुलं ह्या शब्दांना अंडर एस्टिमेट करतात आणि हे शब्द पाठांतर करत नाही. सो एक सूचना आणि तुम्हाला सल्ला असेल की जर इंग्रजी सुरुवात करताय, तुम्ही इंग्रजीची सुरुवात करताय, तुम्हाला लिहायला बोलायला शिकायचं आहे, तर पहिल्यांदा ह्या 24 वर्ड्स आणि त्याच्यासोबत हे सुद्धा तुम्ही करू शकता. आता तुम्ही म्हणाल सर हे शब्द कधी वापरतात? तर जनरली माझा शब्दासाठी तुम्हाला माय आपण जनरली वापरतो, पण माइंड कधी वापरतो? जसं की आता बघा, जर तुम्हाला असं म्हणायचं असेल की ही माझी पर्स आहे, तर तुम्ही सिम्पली म्हणता दिस इज माय पर्स. बरोबर. पण हेच वाक्य तुम्हाला असंही म्हणता येतं की दिस पर्स इज माइन. दिस पर्स इज माइन. म्हणजे तुम्हाला इथे माय हा ॲडजेक्टिव्ह सारखा यूज करता येतो, माइन हा तुम्हाला प्रोनाऊन सारखा यूज करता येतो. समजा तुम्ही असं म्हणलं ही तुझी बॅग आहे, दिस इज युअर बॅग. आणि जर तुम्हाला असं म्हणायचं ही बॅग तुझी आहे, दिस बॅग इज युअर्स. दिस बॅग इज युअर्स. दिस बॅग इज युअर्स. दिस बॅग इज हिज. दिस हाऊस इज हर्स. सो सिम्पली आपण हे वाक्याच्या शेवटी वापरतो. हे गार्डन आमचं आहे, दिस गार्डन इज आर्स. लक्षात आलं? सिम्पली. सो अशा पद्धतीने आपण ही रचना वापरतो. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप हेल्पफुल ठरला असेल आणि असेच व्हिडिओज तुम्हाला जर बघायचे असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.